पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। टोमॅटोने दिला शेतकऱ्यांना आर्थिक हातभार। शिरोळ तालुक्यात यावर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे। सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा दर तेजीत आहे। यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आहे। आपल्या तालुक्यातील टोमॅटो घटप्रभा मुंबई, अहमदाबाद, कोलार, संगमनेर, बेंगलोर, गुजरात आदी ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवला जातो। काही शेतकरी स्वखर्चाने तर काही शेतकरी भाजीपाला मार्केटतर्फे बाजारपेठेत पाठवतात, तर काही ठिकाणी दलाल स्वतः शेतावरील प्लॉटवर येऊन खरेदी करतात। याविषयी आमच्या चॅनलशी माहिती देताना अकिवाडचे टोमॅटो उत्पादक शेतकरी कृष्णात विठ्ठल हुजरे म्हणाले, टोमॅटोचे पीक हे साधारण 90 ते 110 दिवसाचे असते। मे महिन्यात पावसाने चांगली साथ दिल्याने टोमॅटोचे पीक चांगले आले आहे। मात्र जून महिन्यात गेली 2 ते 3 आठवडे पावसाने दांडी मारली आहे। सध्या फळ तोडणी झाली असतानाच पावसाची कमतरता व कडक उन्हामुळे झाडाची वाढ कमी झाली आहे। परिणामी उत्पादन कमी प्रमाणात निघत आहे। एका दिवसाआड 200 ते 250 कॅरेट निघणारा टोमॅटो 100 ते 150 कॅरेट निघत आहे। यामुळे बाजारपेठेत सरासरी मागणीपेक्षा टोमॅटोचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे। यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे। आज एका कॅरेटला सरासरी 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे। एका कॅरेटमध्ये 25 किलो टोमॅटो असतात। यानुसार बाजारात किरकोळ विक्री 50 ते 70 रुपयापर्यंत असली तरी शेतकऱ्याला प्रति किलो 35 ते 40 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे। उत्पादन खर्च व उत्पन्न याविषयी कृष्णात हुजरे म्हणाले की टोमॅटो पिकाला 3-3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये शेती मशागत, रोपे, औषध फवारणी, खत, मजूर खर्च असा एकरी 2 ते 3 लाख रुपये खर्च आला आहे। तर बाजारपेठेत चांगला मिळाल्याने सरासरी यातून 5 ते 6 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे। एकूणच यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।